हॅलो फूडीज, कसे आहात सगळे? आशा करते सगळे मजेतच असाल. तर आज मी पुन्हा तुमच्या भेटीला आली आहे एका नवीन आणि खूपच टेस्टी रेसिपीसोबत. कुरकुरीत कारलं फ्राय. कारलं म्हटलं की बरेच जण लगेचच नाही म्हणतात, पण आजची ही रेसिपी अशी आहे की जे कारलं अजिबात खात नाहीत ते सुद्धा आवडीने खातील. तर चला सुरुवात करूया. इथे मी 3 कारली घेतली आहेत. सर्वप्रथम यांचे दोन्ही बाजूचे टोके काढून घेऊया आणि मधून चीर देऊन आतल्या बिया काढून घ्यायच्या आहेत. बिया अगदी सहजच निघतात आणि त्यानंतर कारल्याचे असे लांब लांब काप आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला सगळ्या कारल्याला लागेल इतकं मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे एक 15 ते 20 मिनटं बाजूला ठेवून देऊया. 20 मिनटानंतर तुम्ही बघू शकता कारल्याला भरपूर पाणी सुटलं आहे. आता हे सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि हा स्टेप खूप महत्त्वाचा आहे, कारण यामुळे आपल्या कारल्याचा जो कडूपणा आहे तो बऱ्याच प्रमाणात कमी होतो. आता मसाले घालून घेऊया. सर्वप्रथम इथे मी हळद, लाल तिखट आणि अगदी नावालाच थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण आधी आपण मीठ घातलेलं आहे. आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया आपण आणि मिक्स झाल्यानंतर आपल्याला अर्धा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर आमचूर पावडर असेल तर ती सुद्धा तुम्ही वापरू शकता. माझ्याकडे आज उपलब्ध नव्हती त्यामुळे मी लिंबाचा रस वापरत आहे. आता यामध्ये आपल्याला धनेपूड आणि बेसन घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. बेसन प्रत्येक कापाला छान लागलं पाहिजे आणि शेवटी आपल्याला अर्धा चमचा तेल घालून पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. यामुळे बेसनची कोटिंग खूप छान बसते आणि कारलं आणखीन कुरकुरीत होतं. आता तुम्ही म्हणाल की सगळे मसाले तुम्ही वेगळे का घातले आहे? तर ह्याचं कारण हे की आपण जर सगळे एकत्र एकजीव करू तर मग जी कोटिंग आहे ती छान अशी बसणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा वेगळीच कोटिंग करा. आता कढईमध्ये तेल गरम करून हे सगळं कारलं मध्यम आचेवरती तळून घ्यायचं आहे आणि घाई न करता हळूहळू फ्राय केलं की खूप छान कुरकुरीत होतात. तर तयार आहे आपलं एकदम कुरकुरीत, चटकदार आणि खमंग कारलं फ्राय. हे तुम्ही पोळी किंवा वरण भातासोबत खाऊ शकता भजी म्हणून. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि बघा आणि कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.